मी इंद्रदेव जांभूळकर. आमचा 4 भावाचा परिवार आहे आणि ही माझी आई आहे. या नाही पुढे या तुम्ही सर्व येऊ द्या. तुम्ही बोलू नका, बाकी नका या या नाही पुढे. तसेच पुष्पाताई जांभूळकर. माझा एक भाऊ काही कारणास्तव घेऊन नाही शकला. कशी थोडीशी मागे सर. मी इंद्रदेव जांभूळकर. थोडंसं मागे सर. रेकॉर्डिंग होते. तुमच्या सर्वांची रेकॉर्डिंग होते. कृपया करून कुटुंब दिसू द्या. तर माझा परिचय असा आहे की मी इंद्रदेव जांभूळकर, श्री कृष्णनगर गावंडे या तिथे राहतो आणि ही रिक्षात आलो. माझा मुलगा IT कंपनीमध्ये जॉब करतो आणि माझी मिसेस चपराशी म्हणून शाहूगार्ड शाळेमध्ये ड्युटी करतो. तसंच माझा मुलगा LIC एजंट आहे आणि हा मोठा भाऊ जो आहे गावामध्ये कास्तकारी करतो. हा माझा पुतण्या आहे, मोठ्या भावाचा मुलगा. SBI बँकेमध्ये पाठवणार इथे जॉब करतो आणि ही पुतणी आहे, ही पण कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सिस्टर म्हणून जॉब करतो. एवढा माझा परिचय आहे. आता माझे भाऊ तुमचा परिचय. प्रत्येकाने आपापला परिचय द्यायचा. या बोला, तुमचा परिचय द्या. तुमचं नाव सांगा. बोला ना. बोला बोला बोला. किती पोरं आहे तुम्हाला? काय काय नाव आहे त्याचे? मी बाबूराव जांभूळकर. मी सगळ्यात मोठा मुलगा. माझे दुसरे भाऊ पण जांभूळकर, तिसरे भाऊ नाही काही करता नाही ते व्हायला असतं आणि चौथ्यांना म्हणता येईल. परंतु मी जेवणामध्ये काही काम कष्ट करून शेतीवाडी सांभाळून मी माझ्या भावाला पोहोचलो आणि माझ्या भावाने जे म्हटलं ते माझं ऐकलं. हीच माझी एक समज होती. त्यापर्यंत माझ्या भावाने नागपूरमध्ये येऊन आपल्या तथागताच्या चरणी राहून काही न करता त्यांनी आपला परिवार सुखमय केला. एवढाच मला आनंद आहे. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. सगळ्यांना. माझं नाव गौरव जांभूळकर आहे आणि मी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी सोल्युशनमध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर जॉब करतो. सर्वांना जय हिंद, सप्रेम जय हिंद. माझं नाव महेश बाबूराव जांभूळकर. मी SBI पांडुना ब्रांचला ॲज अ ज्युनियर असोसिएट जॉब करतो. सर्वांना आपण जे नमस्कार. मी भगवान जांभूळकर. आता 1990 LICला काम आहे. माझे सर्व धर्म बांधवांनी यांचं स्वागत आहे आणि माझे मित्र प्रवीण पाटील यांचं स्वागत आहे. ॲडव्होकेट राठोड साहेब यांचं स्वागत करतो. मी पण अशा एका ग्रुपमध्ये जोडलेलो आहे. माझे बुद्धाविषयी किंवा बाबासाहेबांविषयी जे मन किंवा विचार होते ते मला त्यावेळेला भेटले. ज्यावेळेला मी BDSP संघ, बौद्ध धम्म प्रचार व प्रसार संघ यांच्यासोबत ज्यावेळेला जुळलो त्यावेळेला बाबासाहेब काय आहे ते मला कळतं. त्याच्यानंतर बौद्ध बुद्ध काय हे कळतं. तर मला बाबासाहेबांचा परिचय मी थोडक्यात सांगतो. बुद्ध आपल्याला काय, त्याच्या आधी बौद्ध दीक्षा देण्याच्या आधी आपल्या समाजाची काय परिस्थिती होती ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म असा नाही दिला आपल्याला. त्याच्या मागचं खूप मोठं रिझन आहे. कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल याच्याबद्दल मला माहिती नाही, परंतु ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. ज्यावेळेला बाबासाहेब एका कार्यक्रम घेतो आठवून एका गावामधून जात होते. त्या गावामध्ये एका मोठ्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलीचा लग्नाचा कार्यक्रम होता
आणि तो कार्यक्रम निपटल्याच्या नंतर जेवण झाल्याच्या नंतर जे पुष्टी पत्राळ्या होत्या, जुटं पत्राळ्या होत्या, ते त्यावेळेला एका ढिगाऱ्यावरती नेऊन टाकल्या आणि त्या ठिकाणी आपल्या समाजातले लोक त्या पुस्तक खाण्यासाठी भांडत होते. हे त्यावेळेला बाबासाहेबांनी चित्र बघितलं, कारण त्यावेळेला आपल्या समाजामध्ये किंवा जेवणाची किंवा अन्नधान्याची खूप कमी होती, आपल्याला भेटत नव्हतं. जर हे सत्य नसेल तर तुम्ही मला टोकू शकता, बोलू शकता. ते ज्यावेळेला चित्र बाबासाहेबांनी बघितलं त्यावेळेला वाटलं की मी एवढा मोठा शिकलो आहे आणि माझा समाज हा अशा परिस्थितीमध्ये, म्हणून त्यांनी त्याच वेळेला प्रणय घेतला आणि त्यांनी आपल्या धार्मिक ग्रंथांचं त्या ठिकाणी हिंदू धर्माचे ग्रंथ आहे, मुस्लिम धर्माचे, ख्रिश्चन आहे, ईसाई आहे, त्या सगळ्या धर्मांचे त्यांनी अभ्यास सुरू केला. आणि तसंच सोबतच मग त्यांनी बाबासाहेबांनी ज्यावेळेला त्यांनी बुद्धाचं पुस्तक डॉक्टर किर्लोस्कर यांनी दिलं, त्याला त्यांचा बी त्या मनावरती पकडा पडला होता. म्हणून त्यांनी बौद्धाकडे वळले आणि बौद्ध धर्माचा ज्यावेळेला त्यांनी अभ्यास केला, त्यांनी वाटलं हा अभ्यास करून मी हा धर्म माझ्या परिवाराला किंवा माझ्या समाजाला द्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी काही दिवसांनी हिंदू धर्म सोडण्याचा प्रणय घेतला आणि 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आपल्याला. त्याच्यानंतर आपला जो काळ जो सुरू झालाय हा थोडा वेगळ्या पद्धतीने झाला. आपल्याला हा जो बौद्ध धर्म जो मिळालेला आहे हा फुकट मिळाला आहे, कारण याला आपल्याला जास्त मेहनत करावी लागली नाही. कारण बाबासाहेबांनी आपल्याला जसा बौद्ध धर्म दिला तसाच आपण स्वीकारला आणि समोर त्याला नेण्याचा प्रणय घेतला. परंतु त्याच्या आधी बाबासाहेबांसोबतच कार्ल मार्क्स पण होऊन गेला. ज्यावेळेला बाबासाहेब मृत्यू झाले त्यावेळेला 5 लाख अनुयायी त्यांच्या अंत्येष्टीला होते. परंतु कार्ल मार्क्स ज्यावेळेला मरण पावले त्यावेळेला त्यांच्या अंत्येष्टीला फक्त 4 लोक होते. त्या 4 लोकांनी कार्ल मार्क्सला, कारण मी कार्ल मार्क्सचा उद्देश याच्यासाठी म्हणतो आहे, कारण कार्ल मार्क्स, आंबेडकर आणि बौद्ध हे समकालीन नव्हते, परंतु समविचाराचे होते. ज्यावेळेला कार्ल मार्क्स मरण पावले त्यावेळेला त्यांच्यासोबत जे होते अनुयायी त्यांनी प्रणय घेतला की आम्ही कार्ल मार्क्सचे जे उद्दिष्ट आहे पूर्ण जगावला बसू, आणि त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ते सिद्ध करून दाखवलं. परंतु बाबासाहेबांच्या अंत्येष्टीला जे होते त्यावेळेला त्याचे भक्त होते, अनुयायी नव्हते. अनुयायी नसल्या कारणाने, भक्त असल्या कारणाने पूजा करायला लागले. अनुयायी जरी असते राहिले असते तर आजच्या तारखेला आपला भारत बहुत समय झाला असता. परंतु आपण अनुयायी नव्हतो, आपण भक्त होतो. कारण बाबासाहेबांना तेव्हापासून आपण मूर्त्या लावणं चांगली गोष्ट आहे, जयंत्या करतो सगळ्यात चांगली गोष्ट आहे, करायलाच पाहिजे. परंतु आज बाबासाहेबांची जयंती ह्या जगभरात होते. परंतु जर ह्या जयंतीचा जर खर्च कमी करायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये आजही आपले इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे, आपले मेडिकल कॉलेज नाही आहे. ह्या परिस्थितीत याच्यातून जरी आपण 2 पैसे वाचवले आणि जर समजून झाला आपल्या समाजासाठी जर असे उपक्रम राबवले तर आजच्या तारखेला जे येणारी जी पिढी जी आहे त्या पिढीला शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही. दुसरी गोष्ट, आपण या ठिकाणी बौद्ध धर्म गेले आणले, परंतु आज घरात धर्म कोणाला आहे, धर्माची गरज कोणाला आहे? कारण मी BDSP संघाचं काम करत आहे, मलाही माहिती आहे. परंतु मी आज थोडंसं तुमच्या समोर एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. कारण आज धर्माची गरज आपल्याला आहे, तसेच जो लहान मुलं आहे त्यांना पण गरज आहे. कारण हे परंपरा जरी आपण लहान मुलांना जरी दिली नाही तर बौद्ध धर्माचं किंवा धम्माचं ते वाढणार नाही, कमी होईल. याच्याकडे थोडं लक्ष द्या आणि सामूहिक कार्यक्रम असे सुरू ठेवा. हीच मी माझ्यातर्फे, माझ्या भावांतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि BDSP संघामार्फत मी तुमचं धन्यवाद देतो. माझं नाव पुष्पलता जांभूळकर आहे.
सर्वांना जय भीम. माझे नाव पुष्पलता बबनराव जांभूळकर आहे. मी कावळापेठ नामदेव नगरला राहते. माझं नाव कुसुम बाबुराव जांभूळकर आहे. मी अंगणवाडी सेविका आहे. मी गणेशपूर येथे राहते. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव लता इंद्रदेव जांभूळकर आहे. हॅलो सगळ्यांना माझा जय भीम. मी प्रणाली जांभूळकर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट इथे जॉब करते. नमो बुद्धाय. 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 येऊ द्या तिकडे येऊ द्या या आनंद त्याच्यानंतर नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. या अशी या ठीक आहे. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. चालत राहा. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. सर्व आईचा आशीर्वाद घ्या. आईचा आशीर्वाद घ्या. सर्व आईचा आशीर्वाद घ्या. नमो बुद्धाय. आईचा आशीर्वाद घ्या सर्व. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. चालत जा पुढे. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. चला चालत राहा. चला नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. आता ज्यांचं झालं त्यांनी आपली पाठी शिंदे दुपट्टे धडी करून घेऊन द्या. त्याचबरोबर ध्वज पण देऊन टाका. 25 इंचे ध्वज हिंदी सर्वांनी आपापली. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. झालं का? टोप्या पारखा टोपी पडली नमो बुद्धाय. 25 इंचे दुपट्टे. 25 इंचे दुपट्टे. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. किती आहे? नमो बुद्धाय. डिस्क्लोज नाही करत हो पण आम्हाला पाहिजे मी देतो ना तुम्हाला स्लीपर हो 12 दिवस 15 दिवस अतिशय मंगलमय वातावरणामध्ये धम्मरॅली आली आणि आता सर्वांचा सामूहिक फोटो निघत आहे. हा फोटो ऐतिहासिक राहणार आहे. या फोटोची घेऊन जाणार आहे. म्हणून सर्वांनी आपल्याकडे 25 दुपट्टे
आपापल्या जिल्हे विद्यार्थी जवळ ठेवायचे आहे. सर्वांचे आपापले होय 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 होय. या बसा. लवकर लवकर काढायला लवकर लवकर आटप तो घ्या. अपने पे डिपेंड नहीं करता ना, उन पे डिपेंड करता है, ये मेन. मी जयश्री जामगडे, चंद्रमणी नगर. जय भीम जय. बोल ना नाव सांग. जय भीम सर्वांना बोल. जय भीम. माझे नाव जामगडे, चंद्रमणी नगरला राहतो. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.